नमस्कार मंडळी. आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारी आणि तिने गायलेली अजरामर गीते आजही रसिकांना मंत्रमुग्ध करतात. अशीच गोड गळ्याची गायिका म्हणजे वैशाली महाडे. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेली लावणी आणि शेकडो वर्षाची परंपरा जोपासत रसिकांचे मनोरंजन लावणीने केले आहे. वैशाली महाडे यांनी अनेक लावण्या गायल्या आहेत. वैशाली महाडे यांचा जन्म 21 ऑगस्ट 1984 रोजी झाला. महाराष्ट्रातील खार तळेगाव या छोट्या गावी त्यांचं बालपण गेले. जी मराठी रिॲलिटी शो सारेगमप 2009 ची ती विजेती आहे. प्रामुख्याने तिने मराठीत जास्त गाणी गायली आहेत. वैशाली महाडे यांचं बालपण थोडं हालाकीचंच गेलं आहे. सुरुवातीच्या काळात त्यांना राहायला घर सुद्धा नव्हते. शिवाय तिथे लाईट सुद्धा नव्हती. घराची परिस्थिती नव्हती की घरात 2 रॉकेलचे दिवे लावावेत. एकच दिवा असायचा. आई त्या दिव्याच्या प्रकाशात स्वयंपाक करायची आणि मी तिथेच रियाजला बसायचे. माझे वडील हेच माझे पहिले गुरु होते. त्यांनीच मला भजन आणि भक्तिगीते शिकवली. आज वैशाली महाडे खूप प्रसिद्ध गायिका झाली आहे. तिने हिंदी चित्रपट बाजीराव मस्तानी मधील पिंगा हे गाणं श्रेया घोषाल सोबत गायले आहे. तसेच जी मराठीवरील लोकप्रिय शो होणार सून मी ह्या घरची याचे देखील शीर्षक गीत गायले आहे. तसेच माझ्या नवऱ्याची बायको, कलंक या हिंदी चित्रपटातील मोरे परदेसिया इत्यादी गाणे अनेक सुपरहिट गायली आहेत. वैशाली महाडे यांच्या भावाचे नाव श्रेयस असं आहे. त्याचे शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल खार तळेगाव महाराष्ट्र येथेच झाले आणि पुढचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून घेतले आहे. वैशाली महाडे यांच्या पतीचे नाव अनंत महाडे असं आहे. तर मंडळी, या जोडप्यास एक मुलगी देखील आहे. ती कोण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. वैशाली महाडे हिच्या मुलीचे नाव आस्था असं आहे. वैशाली महाडे जेव्हा प्रेग्नेंट होत्या त्याच काळात त्यांना काम आले होते. त्या प्रेग्नेंट असतानाच मराठी सारेगमप हा कार्यक्रम करत होते. माझं स्वप्न मी प्रेग्नेन्सीच्या काळात पूर्ण करत होते. सारेगमप कार्यक्रम माझ्यासाठी खूपच खास ठरला, कारण माझी मुलगी जन्मली तेव्हा मी हिंदी सारेगमप करत होते. मुलीला सांभाळत मी हा कार्यक्रम करायची. फक्त 10 दिवसाची असतानाच मी सारेगमपच्या सेटवर तिला घेऊन गेली. तेव्हा मला सारेगमपच्या सेटने हा कार्यक्रम सोडण्यास सांगितले. पण मी एवढ्या दिवसापासून जे स्वप्न पाहिलं होतं ते मी नाकारू शकत नव्हते. यात माझ्या छोट्याशा 10 दिवसाच्या मुलीने देखील मला साथ दिली. मी तिला सांभाळत हा कार्यक्रम करत होते. मी एवढंच बोलली, झाशीच्या राणीने मुलीला पाठीला बांधून इतिहास घडवला. मी तर फक्त सेटवर मुलीला घेऊन गेली आणि माझे स्वप्न पूर्ण केले. आता माझी मुलगी 10 वर्षाची झाली असून ती मला सेलिब्रिटी मॉम असं बोलते. माझ्या मुलीने मला साथ दिली म्हणूनच मी आज इथवर पोहोचले आहे. तर मंडळी, मायलेकीची जोडी तुम्हाला कशी वाटली आणि वैशाली महाडे यांचं कुठलं गाणं तुम्हाला जास्त आवडतं नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.